तर बघा काय माहिती आहे, केंद्र सरकारने दिवाळी सणाचे औचित्य साधत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी भेट दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारने तर बघा काय बातमी आहे, केंद्र सरकारने दिवाळी सणाचे औचित्य साधत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी भेट दिली होती. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासून 3% मागे भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य शासन सेवेतील इतर सर्व अधिकारी कर्मचारी तसेच राज्य निवृत्तीवेतन पेन्शनधारकांसाठी अद्याप DA वाढ लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पण आता सरकार यावर सकारात्मक निर्णय घेणार आहे. दिवाळीच्या आधीच याबाबतचा निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात तर या संदर्भातील निर्णय होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली. पण या महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्याने निर्णय लांबणीवर गेला आहे. राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम डिसेंबर 2025च्या अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याने आता शासनाची इच्छा असली तरीसुद्धा पुढील 2 महिने म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात याबाबतचा निर्णय घेता येणार नाही आहे. महाराष्ट्र राज्य कर्मचारी महागाई भत्ता DA वाढीची सद्यस्थिती. केंद्राच्या धर्तीवर DA वाढ. केंद्र सरकारने जुलै 2025 पासून DA 58% केला. महाराष्ट्र शासनाने अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्यासाठी 1 जुलै 2025 पासून 58% DA लागू करण्याचा आदेश काढला होता. राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी मात्र DA वाढीचा आदेश अद्याप नाही. राज्यातील इतर सर्व अधिकारी कर्मचारी पेन्शनधारकांचे अजून 55% DA मिळवत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. सरकार दिवाळीपूर्वी निर्णय घेण्याचे विचारत होते, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामुळे आचारसंहिता लागू झाली आणि निर्णय पुढे ढकलला गेला. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.